गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण ना थर्मल एक्सपान्शनचे 3 टाइप्स बघितले. कुठले? लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन आणि व्हॉल्यूम एक्सपान्शन. त्याचे आपण 3 कोएफिशियंट सांगितले, अल्फा, बीटा आणि गॅमा. मग आपल्याला काय करायचं आहे की ह्या तिघांमधलं ना आता रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. या तिघांमधलं ना आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. मग त्यासाठी काय काय करावं लागेल? सो फॉर दॅट आपण काय करूया, पहिल्यांदा रिलेशन बिटवीन अल्फा अँड बीटा काढूया, म्हणजे एरियल अँड लिनियर एक्सपान्शनमधला फरक काढूया. मग काय करूया, त्यासाठी कन्सिडर असं करूया की एक आपला असं एक शीट आहे, त्याची लेंथ ना L0 एवढी आहे. कधी? ॲट 0 डिग्री सेल्सिअसला. ॲट 0 डिग्री सेल्सिअसला आपली L0 एवढा आहे आणि त्याचा एरिया A0 एवढा आहे. केवढा? A0 एवढा, म्हणजे L0 स्क्वेअर एवढा. आणि काय झालं, आपण त्याला हीट दिली आणि त्याच्यानंतर त्याची काय वाढली? लेंथ वाढली आपली. त्याची काय झाली? लेंथ वाढली. आणि मग त्यानंतर आपण म्हटलं असं की त्याची LT एवढी लेंथ आहे आणि एरिया किती आहे? LT स्क्वेअर एवढा. ॲट अ टेम्परेचर Tला समथिंग आपण ॲट अ टेम्परेचर T एवढे वाढवले त्याचं. मग LT एवढी लेंथ झाली आणि त्यावेळी त्याचा एरिया LT स्क्वेअर येतो. मग बाय डेफिनेशन आपण LT, आता इथं कसं आहे की पहिल्यांदा 0 डिग्री सेल्सिअसला होती. इथं पहिल्यांदा काय आलं? 0 डिग्री सेल्सिअसला होतं आणि नंतर आपण ॲट टेम्परेचर T काढलेला आहे. त्याला काय केलं? टेम्परेचर T पर्यंत वाढवलं आपण. असं म्हणूया की त्याला T पर्यंत वाढवले. T डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण त्याचं टेम्परेचर वाढवले, 0 डिग्रीपासून T डिग्री सेल्सिअसपर्यंत. मग डेल्टा T तुमचा किती येतो? इथं T येतो. किती? 2 टेम्परेचरमधला डिफरन्स किती येतो? T-0 म्हणजे T डिग्री सेल्सिअस. मग आपल्याकडे काल एक डेफिनेशन बघितली होती, LT इज इक्वल टू L0 इंटू 1 प्लस अल्फा T. हा एक सेक्शन काढला होता ना काल आपण. मग आपल्याला याचाच यूज करायचा आहे. हां, मग आपल्याकडे हे रिलेशन आहे, LT इज इक्वल टू L0 प्लस 1 प्लस अल्फा T. आता बिफोर गोइंग टू सॉल्व दॅट, एक आहे की अल्फा T आहे ना, हा 1 पेक्षा खूप लहान आहे. कसं आहे? 1 पेक्षा ना खूप लहान आहे. मग त्याचा यूज कुठं करायचा आहे बघूया आपण इथं. मग काय करायचं आपल्याला? अल्फा आणि बीटामधलं रिलेशन काढायचं. अल्फा आणि बीटामधलं रिलेशन म्हणजे तुम्हाला आता इथं कुठंतरी एक एरियल एक्सपान्शन आणावं लागेल. काय करायला लागेल? एरियल एक्सपान्शन बघावं लागेल. मग आता एरियल एक्सपान्शन बघण्यासाठी मग आपल्याला काय लागतो? एरिया लागतो. मग आपल्याला काय करायचं आहे की पहिल्यांदा इथं एरियाची टर्म इंड्यूस किंवा इन्क्लूड करायची आहे. मग आपल्याला एक माहिती आहे, एरिया इज इक्वल टू L0 स्क्वेअर आणि एरिया इज इक्वल टू LT स्क्वेअर. मग आपण त्या दोन्ही साईडचा स्क्वेअर करू शकतो ना आता, जर एरिया आणायचा असेल तर आपल्याला. मग काय करूया, याचं दोन्ही साईडला स्क्वेअर करून घेऊया. मग हे LT स्क्वेअर इंटू L0 स्क्वेअर इंटू 1 प्लस अल्फा T होल स्क्वेअर. काय आलं? आपल्याला काय करायचं आहे, इथं पहिल्यांदा एरिया आणायचा आहे, कारण आपण अल्फा आणि बीटामधलं रिलेशन फाइंड आउट करतो. सो दॅट वी आर गोइंग टू स्क्वेअर बोथ द साईड्स. आपण दोन्ही साईड स्क्वेअर करून घेतले. मग आता LT स्क्वेअर म्हणजे A आहे तुमच्याकडे इथं. आफ्टर टेम्परेचर वाढवल्यानंतर राईज केल्यानंतर कॅपिटल A एवढं टेम्परेचर आहे. मग हे होणार तुमचं A इज इक्वल टू L0 स्क्वेअर म्हणजे ॲट 0 डिग्री सेल्सिअसला असलेला एरिया. आता हा 1 प्लस अल्फा T होल स्क्वेअर म्हणजे A प्लस B होल स्क्वेअर फॉर्म्युला वापरायचा आहे. तो A प्लस B होल स्क्वेअर फॉर्म्युला. मग काय होणार फॉर्म्युला? 1A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस 2AB म्हणजे 2 अल्फा T. काय होणार? 2 अल्फा T. आता काय आलं की ॲज अल्फा T इज व्हेरी मच लेस दॅन 1, ज्यावेळी अल्फा T हा खूप लहान असतो 1 पेक्षा, त्यावेळी ना ह्याचा जर स्क्वेअर केला आपण तर तो देखील 1 पेक्षा खूप लहान येतो किंवा ह्याच्यापेक्षा खूपच लहान येतो म्हणूया असं. मग अशा वेळी काय होतं, जर 1 पेक्षा ही संख्या खूप लहान असेल ना, तर आपण डायरेक्टली ही निग्लेक्ट करू शकतो. काय करू शकतो? डायरेक्टली निग्लेक्ट
अल्फा स्क्वेअर टी स्क्वेअर ही टर्म ना डायरेक्ट निग्लेक्ट करायची. का? कारण अल्फा टी इज व्हेरी मच लेस दॅन 1 एवढा असतो. म्हणजे व्हेरी मच लेस दॅन म्हणजे काय म्हणतो आपण, हे कसं आहे तुमचा अल्फा टी समजा जर 10⁻³ घरात असेल, समजा 10⁻³ घरात असेल हा प्रोडक्ट, आणि जर ह्यानं मल्टिप्लिकेशन केला तुम्ही म्हणजे ह्याचा जर स्क्वेअर केला अल्फा इंटू टी चा होल स्क्वेअर, मग ही टर्म काय होणार 10⁻⁻6 होणार ना, बरोबर ना. अल्फा टी आपला जर ओरिजिनली 10⁻³ असेल, एकपेक्षा हा ऑलरेडी खूप लहान आहे, आणि अशा वेळी जर त्याचा आपण स्क्वेअर केला तो 10⁻⁶ घरात जातो, मग तो एकपेक्षा अजून लहान होतो. मग त्यामुळं एकमध्ये किती चेंज झाला सॉरी या टर्ममध्ये किती चेंज झाला तरी एकवर एवढा इफेक्ट नाही पडत काही. सो आपण काय करतो, ज्याचा इफेक्ट पडत नाही त्याला बाहेर काढला सरळ. मग आपण काय सांगितलं इथं, अल्फा स्क्वेअर टी स्क्वेअर ही डायरेक्टली टर्म निग्लेक्ट केली आपण. ॲनॉलॉजी तर लक्षात येते ना. हा न्यूमेरिकली व्हॅल्यू याची खूप लहान आहे, एकपेक्षा ऑलरेडी एक लहान आहे, आणि त्यात त्याचा स्क्वेअर केला त्यामुळे ती त्याच्यापेक्षा लहान झाली. मग काय होतं की आपण ही टर्म ना डायरेक्टली निग्लेक्ट करू शकतो. मग काय होणार तुमचा a इज इक्वल टू a0 इंटू 1 + 2 अल्फा टी. हा एक फॉर्म झाला. कशावरून काढला आपण, LT वरनं काढलेला आहे, ज्याच्यामध्ये अल्फा इन्क्लूड आहे. मग आपल्याला ओरिजिनल आपल्याला बाय डेफिनेशन माहिती आहे एरियल एक्सपान्शनची, आहे ना माहिती का, विसरलो आहे. आपल्याला ओरिजिनल डेफिनेशन माहिती आहे. मग आता ओरिजिनल डेफिनेशननुसार आपलं कसं आहे प्रकार की एरिया इज इक्वल टू a0 इंटू 1 + बीटा टी. हे आपलं ओरिजिनल इक्वेशन ना एरियल एक्सपान्शनचं. ज्यावेळी टेम्परेचर डिफरन्स टी एवढा असेल त्यावेळी हे तुमचं काय असणार आहे, एरियल एक्सपान्शनचं डेफिनेशन असणार आहे. मग आता या दोन्ही गोष्टींना किंवा हे दोन्ही इक्वेशन्स आहेत ना एकाच बॉडीचे स्टेट सांगतात, एका टेम्परेचरला, त्याच टेम्परेचरला तुमच्या दोन्ही बॉडीजचे स्टेट सांगते. मग इथं एला ए इक्वल आहे, a0ला a0 इक्वल आहे, त्यामुळे ही टर्म जी आहे ब्रॅकेटमधली 1 + 2 अल्फा टी आणि 1 + बीटा टी हे मस्ट बी इक्वल पाहिजे, कारण दोन्ही साईड इक्वल आहेत LHS आणि RHS. मग ही टर्म काय होणार 1 + 2 अल्फा टी इज इक्वल टू 1 + बीटा टी. मग हे 1 1 कॅन्सल, टी कॅन्सल होईल, मग बीटा इज इक्वल टू 2 अल्फा. हे आपलं अल्फा आणि बीटामधलं रिलेशन आहे. लक्षात आलं, अल्फा आणि बीटामधलं रिलेशन आहे. फाइंड आउट करता येईल ना, विसरते वाटतं नंतर हां, हे तरी लक्षात आलं ना. मग राईट डाऊन रिलेशन बिटवीन अल्फा बीटा गॅमा. Relation between alpha and beta. Relation between alpha and beta. Consider a plate of length. Consider a plate of length L0 at 0 degrees Celsius, at 0 degrees Celsius. Therefore area of plate equal to A0 equal to L0 square. A0 equal to L0 square. Let plate heated to temperature T degrees Celsius, small t गया, T degrees Celsius.
LT, let LT be length of each side. Let LT be length of each side. Therefore, area of a plate is A equal to LT square. A is equal to LT square. मग बाय डेफिनेशन लिहा. बाय डेफिनेशन हे सगळं लिहून घ्या इथपर्यंत. झालं. सो हे काय आलं, अल्फा आणि बीटा मधलं रिलेशन झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, अल्फा आणि गॅमा मधलं रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. कशामधलं, अल्फा आणि गॅमा मधलं. मग त्यासाठी एक फॉर्म्युला रिक्वायर्ड आहे. काय आहे फॉर्म्युला तो सांग. फॉर्म्युला कसा आहे आपला की ए प्लस बी होल क्यूब. काय आहे तो, ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस ए क्यूब बी क्यूब. हा फॉर्म्युला वरती मासात लिहून घ्या. वरती लिहून घ्या फॉर्म्युला. ए प्लस बी होल क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब. बऱ्याच गोष्टी पाठ करायच्या. हा फॉर्म्युला लक्षात पाहिजे, लागेल नंतर व्हॉल्यूम एक्सपान्शनच्या. झालं लिहून सगळ्यांचं. मग काय करूया, कन्सिडर अ क्यूब. आपण काय करायचं आहे, क्यूब एक कन्सिडर करायचा आहे. क्यूबची लेंथ आपण ॲट 0 डिग्री सेल्सिअसला काय करूया, L0 एवढी आहे घेऊया. काय करूया, L0 एवढी आहे असं सांगूया. मग ॲट 0 डिग्री सेल्सिअसला लेंथ किती आपली, L0 एवढी आहे. मग त्यावेळी व्हॉल्यूम V0 एवढा आहे. आणि केवढं देतात ते, V0 इज इक्वल टू L0 क्यूब असं आपण ॲज्युम करूया. ॲज्युम काय करूया की V0 ॲट 0 डिग्री सेल्सिअसला व्हॉल्यूम एवढा आहे. आणि ते कसे देतात, V0 इज इक्वल टू L0 क्यूब देतात. समजा जर आपण ह्याला टेम्परेचर T पर्यंत हीट केलं. काय केलं, टेम्परेचर T पर्यंत हीट केलं आपण त्याला. आणि त्यावेळी त्याची लेंथ काय झाली, LT एवढी झाली. ॲट अ टेम्परेचर T पर्यंत आपण त्याला हीट केला. आपण काय केलं, त्याला ॲट टेम्परेचर T पर्यंत हीट केले आणि त्याची लेंथ काय झाली, LT एवढी झाली. मग त्यावेळी व्हॉल्यूम आपण असं अज्युम करूया की V एवढा आहे. आणि ते कसं देतात, LT क्यूब एवढा आहे. कसं देतात, LT क्यूब एवढा आहे. राहील ना लक्षात. हे आपण इथे टाकलेलं आहे. मग आपल्याला बाय डेफिनेशन काय आपलं की LT इज इक्वल टू L0 इंटू 1 प्लस अल्फा टी. आपल्याला काय करायचं इथं, व्हॉल्यूम इन्क्लूड करायचं आहे. मग व्हॉल्यूम काढण्यासाठी काय करतं, तिथं क्यूब लागतो आपल्याला. काय लागतो, क्यूब लागतो. मग आपण काय करूया, दोन्ही साईडचा क्यूब करून घेऊया. मग हे होणार LT क्यूब इज इक्वल टू L0 क्यूब इंटू 1 प्लस अल्फा टी. 1 प्लस अल्फा टी. मग आता LT क्यूब म्हणजे तुम्हाला माहिती आहे V आहे. नंतर L0 क्यूब म्हणजे V0 आहे तुमचा. आता A प्लस बी होल क्यूबचा फॉर्म्युला इथे यूज करायचा आपल्याला. A प्लस बी होल क्यूब. मग ही टर्म काय होणार, A क्यूब प्लस 3a² बी. आता A किती आहे इथं, 1 आहे. आणि B म्हणजे अल्फा टी प्लस 3ab² म्हणजे 3 इंटू A इंटू B². मग हे 3α² T² आणि प्लस B क्यूब. मग ही होणार टर्म A क्यूब आणि ही झाली B क्यूब तुमची. हां, मग आता तुम्हाला ऑलरेडी एक माहिती आहे की ॲज
अल्फा टी इज व्हेरी मच लेस दॅन 1. ऑलरेडी अल्फा टी हा खूप लहान आहे. मग याचा रिझल्ट काय होतो? देअरफॉर अल्फा स्क्वेअर टी स्क्वेअर इज व्हेरी मच लेस दॅन 1 आणि अल्फा क्यूब आणि टी क्यूब हे देखील खूप लहान असतं एकपेक्षा. मग आपण काय करतो की ह्या दोन्ही टर्म्स मग डायरेक्टली निग्लेक्ट करून टाकतो. कुठल्या? अल्फा स्क्वेअर टी स्क्वेअर आणि अल्फा क्यूब टी क्यूब या दोन्ही टर्म्स आपण निग्लेक्ट करतो का? 1पेक्षा खूप लहान आहेत म्हणून. एक वेळ एवढा आपण ॲज्युम करू शकतो की एक वेळ ठीक आहे, पण हे दोन्ही संख्या ह्याच्यापेक्षा खूप लहान होतात, तर आपण डायरेक्टली यांना निग्लेक्ट करून घेतो. मग हे काय होतं तुमचं? मग ह्या टर्म निग्लेक्ट झाल्या म्हणजे ही टर्म आणि ही टर्म दोन्ही गेल्या, बाहेर काढल्या असं म्हणूया सर. v इज इक्वल टू 1 + 3 अल्फा टी. हे झालं रिलेशन झालं. मग आपल्याला एक माहिती आहे, व्हॉल्यूममधलं रिलेशन माहिती आहे आपल्याला. व्हॉल्यूममधलं रिलेशन काय आहे की v इज इक्वल टू v0 इंटू 1 + गॅमा टी. टेम्परेचर टी एवढा डिफरन्स असेल तर तुम्ही असं रिलेशन लिहू शकता. v इज इक्वल टू v0 इंटू 1 + गॅमा टी. हा मी गॅमा लिहिला आहे, नाहीतर कोणतं व्ही लिहून ठेवशील हां. मग आपण काय करूया, काय झालं आहे ह्या दोन्ही जे इक्वेशन्स आहेत ते एकच दाखवते आपलं. हे पण व्हॉल्यूम आहे, हे पण व्हॉल्यूम आहे इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 देखील व्हॉल्यूम आहे. मग दोन्ही काय एकाच बॉडीच्या एका टेम्परेचरला काहीतरी स्टेट दाखवते. त्यामुळे ह्या दोन्ही साईड्सना इक्वेट करू शकतो आपण. मग दोन्ही साईड्सना जर इक्वेट केलं तर काय मिळतं आपल्याला? 1 + 3 अल्फा टी इक्वल टू 1 + गॅमा टी. सो इट बिकम्स द गॅमा इक्वल टू 3 अल्फा. गॅमा इक्वल टू 3 अल्फा. हे काय झालं तुमचं? रिलेशन झालं. कोणाकोणाच्या बाबतीत? अल्फा आणि गॅमाच्या बाबतीत. प्रोसेस तरी लक्षात आली ना? हां. सो रिलेशन मगल्या रिलेशन बिटवीन अल्फा अँड गॅमा. consider a cube of length L0. Consider a cube of length L0 at 0 degrees Celsius. 0 degrees Celsius. Therefore, volume of cube at 0 degrees Celsius, volume of a cube at 0 degrees Celsius is a V0 is equal to L0 cube. V is equal to L0 cube. Let cube be heated. Let cube be heated to temperature T degrees Celsius. T degrees Celsius. Let LT be length of each side at T degrees Celsius. Therefore, V is equal to LT cube. V is equal to LT cube. Therefore, by definition, हे लिहून घ्यायचं इथपर्यंत. गॅमा इज इक्वल टू 3 अल्फा. इथं काय चाललंय लक्षात आहे ना? राहील ना लक्षात? हे कसं झालं? 1 1 कॅन्सल झालं, टी टी कॅन्सल झालं आणि जस्ट आपल्याला फायनली हे इक्वेशन मिळालं. गॅमा इज इक्वल टू 3 अल्फा.
डन. हे जे काही आता बघितलं आपण ते काय बघितलं, थर्मल एक्सपान्शनच्या बाबतीत रिलेटेड असलेले फॉर्म्युले बघितलेत. आता हे फॉर्म्युले कंपल्सरी लक्षात पाहिजेत हां, ऑप्शन नाहीत आपल्याकडे कुठले. हे फॉर्म्युले कंपल्सरी लक्षात ठेवायचे आहेत. आता याच्यानंतर जी कन्सेप्ट आपण घेणार आहे तिला आपल्याला प्रॉब्लेमसाठी जास्त युजफुल आहे. आता जस्ट आपल्याला डेफिनेशन आहे आणि एक सेंटेन्स आहे तेही सांगतो काय आहे ते. आपल्याला काय बघायचं आहे आता की ॲक्च्युली स्पेसिफिक हीट बघायची आपल्याला. स्पेसिफिक हीट ही डेफिनेशन बघायची किंवा ह्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असंही म्हणतात. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असंही म्हणतात. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता ना स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीनं आपल्याला कोणाकोणासाठी बघायचे आहेत की कोणासाठी, सॉलिड आणि गॅसेससाठी बघायचे, दोघांसाठी बघायचे आहेत स्पेसिफिक हीट. कोणासाठी, सॉलिड आणि गॅसेससाठी. मग ह्यामध्ये दोन प्रकार आहेत तुमचे. कुठले कुठले आहेत की प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. कसं आहे, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आणि मोलर स्पेसिफिक हीट. दोन प्रकारचे आहेत कन्सेप्ट तुम्हाला स्पेसिफिक हीटच्या. कुठल्या, प्रिन्सिपल स्पेसिफिक आणि मोलर स्पेसिफिक हीट. सिमिलरली गॅसेससाठी पण आहे. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आहे किंवा मोलर स्पेसिफिक हीट पण आहे. हे तुम्हाला ॲक्च्युली बघायचे आहेत. आता कोण कुठले बघायचे आहेत, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आणि मोलर स्पेसिफिक हीट बघायचे आहेत तुम्हाला. कोणासाठी, सॉलिड अँड गॅसेससाठी. ह्यांच्यामध्ये परत अजून सब डिव्हिजन्स आहेत, काही अडचण नाही आहे. पण आपल्याला मेनली ओव्हरऑल स्ट्रक्चर आपल्याला कसं आहे, या प्रत्येकाचे डेफिनेशन्स चेकआउट करायचे आहेत. कोणासाठी, सॉलिड अँड गॅसेससाठी. राहील ना. हां, मग आता पहिल्यांदा बघूया की स्पेसिफिक हीट ही कन्सेप्ट तरी काय इंट्रोड्यूस केली. स्पेसिफिक हीट ना काय इंट्रोड्यूस करण्यात आली, का, कशाला, कुठं. आता तुम्ही डे टू डे लाईफमध्ये ना बॉडी तापवता, काय करता. सो की तुम्ही वॉटर माहिती आहे तुम्हाला. वॉटर हे मटेरियल माहिती आहे, वूड हे मटेरियल माहिती आहे, पुन्हा ॲल्युमिनियम आहे, पुन्हा अजून कुठले जे मेटल्स असतील. आता तुम्ही हे जर प्रत्येकाचा जर ऑब्जेक्टचा जर स्टडी बघितला तर याचा काही ना काही कुठे ना कुठे यूज आहे. करेक्ट. हां, आपण गाडीमध्ये कूलंट वापरतो. कूलंटच्या जागी काय काय वेळा रेडिएटरमध्ये आपण वॉटर देखील यूज करतो. बरोबर. रेडिएटरमध्ये कसं वॉटर यूज करत असतो आपण. आपल्याला गाड्यांच्या बाबतीतलं माहिती आहे प्रकार वापरतात. रेडिएटरमध्ये कूलंट म्हणून वॉटर वापरतात. तर वूड आणि ॲल्युमिनियम किंवा त्याला जर्मेनियमचे वगैरे असे म्हणतात. आता जी आपल्या घरातली जी भांडी आहेत ना, ती घरातली भांडी कशी मेटलची बनलेली असतात. ॲल्युमिनियम म्हणा किंवा जर्मनचं म्हणा, आपल्याला भांडं जे म्हणतो आपण, ती कशी ह्या मेटलची बनलेली असतात आणि त्यांचे हँडल्स ना वूड्सचे असतात. कशी वूड म्हणा, प्लास्टिक म्हणा, असं म्हणा. आता हे यूज किंवा हे स्पेसिफिकेशन कसं झालं आहे तुमचं की हे मटेरियल ह्याच्यासाठी बेटर पडेल, ह्याच्यासाठी बेटर पडेल. आता हे जे आहे, आता कसं आहे, ज्यावेळी तुम्ही कुकिंग करत असता, जेवण बनवत असता किंवा ज्यावेळी तुम्ही रॅडिएटर्समध्ये ज्यावेळी ते हीट पास होत असते ना, त्यावेळी कसं असतं की नथिंग बट तो रॅडिएटर किंवा जो चुलीवर ठेवल्यानंतर ना काय झालं, आपण त्यांना हीट एनर्जी देत असतो. काय करत असतो, हीट एनर्जी देत असतो. त्या हीट एनर्जी दिल्यानंतर तुमची बॉडी आहे ना, त्या बॉडीचं टेम्परेचर वाढणार एवढं तर नक्की आहे ना. हीट दिल्यानंतर कुठं तुमचं बॉडीचं टेम्परेचर वाढणार आहे. मग आता हे बॉडीचं टेम्परेचर नक्की कशा पद्धतीनं वाढतं तुमचं, त्याच्यावरून आपण ठरवतो की ह्याचं कुठल्या ह्याला ॲप्लिकेशन द्यायचं असतं. मग आता ॲल्युमिनियम हा लगेच तापतो तुमचा. ॲल्युमिनियम म्हणा किंवा अजून जे मेटल्स आहेत घरातले, त्याच्यात कसे लगेच जेवण किंवा लगेच तापतो. मग अशा वेळी आपल्याला
तिथे जेवण बनवणं बेटर पडतं, जेवण बनवणं बेटर पडतं त्यांच्या भांड्यात रॅदर दॅन वूडपेक्षा. वूडला कसं तुमची हीट इझिली पास होत नाही, तुमचं इझिली तेवढा हीट पास करत नाही, म्हणून आपण त्यांचा काय करतो वूडचा किंवा प्लास्टिकचा ना कशासाठी यूज करत असतो, हँडलसाठी. आणि वॉटरचं कसं आहे, वॉटर सर्वात जास्त किंवा सर्वात लेट तापतं असं म्हणतात, सर्वात लेट हे वॉटर तापत असतं. मग या सेक्शनचा यूज करून आपण काय करतो, ह्याला रॅडिएटरमध्ये यूज करतो. का, रॅडिएटरमध्ये हीट जेवढी पास होत असते तेवढी पास तेवढ्याचं डेसिपेशनसाठी वॉटर गरजेचं पडतं तुमचं. आता हे जे स्पेसिफिक आहे ह्याला आपल्याला मॅथमॅटिकली काहीतरी सांगावं लागतं. काय सांगावं लागतं की आपण हे आता सांगितलं की यूजनुसार ह्याचं लगेच तापतं, हे उशिरा तापतं, हे त्याच्यापेक्षा जास्त उशिरा तापतं. आता हे जे आहे ना हे कुठल्या तरी एका कन्सेप्टनं सांगावं लागतं आपल्याला. कसल्या फिजिक्समध्ये एखादी कन्सेप्टनुसार आपल्याला सांगावं लागतं. मग ती कन्सेप्ट सांगण्यासाठी आपण काय केलं की स्पेसिफिक हीट किंवा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली. काय केलं, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किंवा स्पेसिफिक हीट ही कन्सेप्ट यूज केली. तर स्पेसिफिक हीट नक्की काय सांगते तुम्हाला की जर आपण एखादं कुठलंही मटेरियल घेतलं, काय करूया, कुठलंही एखादं मटेरियल घेतलं काहीतरी समथिंग, आणि ज्याचं ना वेट युनिट मास एवढा आहे, म्हणजे युनिट मास म्हणजे केवढं, मे बी 1 ग्रॅम असेल, मे बी 1 kg असेल. काय म्हटलं आपण, एक मटेरियल घेतलं कुठलंही, वूड म्हणा, ॲल्युमिनियम म्हणा किंवा अजून जे असतील ते, त्यांच्यामध्ये ना आपण एक युनिट मास घेतलं म्हणजे 1 ग्रॅम किंवा 1 kg म्हणा, आणि काय केलं याचं आपण याला हीट दिली, याला हीट दिली. हीट दिली म्हणजे काय, एनर्जी दिली. हीट ज्यावेळी ट्रान्सफर होते त्यावेळी मी फर्स्ट लेक्चरला म्हटलं होतं त्यावेळी तुमची नथिंग बट एनर्जी ट्रान्सफर होते. आणि ह्याचं टेम्परेचर ना समजा आता 23 डिग्री सेल्सिअस होतं, तर आपण ह्याचं टेम्परेचर ना 24 डिग्री सेल्सिअस केलं. काय केलं आपण, हीट दिली. हीट दिली म्हणजे याचं टेम्परेचर वाढणार. आपण कितीनं वाढवलं, 1 डिग्री सेल्सिअसनं. कितीनं, 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवलं. मग तुमच्या युनिट मासचं म्हणजे 1 ग्रॅम किंवा 1 kg म्हणा, 1 ग्रॅम ऑफ ह्याच्यासाठी तुम्ही 1 ग्रॅमला 1 डिग्री सेल्सिअसनं तुमचं 1 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर वाढवण्यासाठी किती अमाऊंट ऑफ एनर्जी स्पेंड झाली, तिला म्हणतात स्पेसिफिक हीट किंवा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. म्हणजे युनिट मासचं तुम्ही 1 डिग्री सेल्सिअसनं ज्यावेळी टेम्परेचर वाढवता त्यासाठी जेवढी एनर्जी लागते त्याला म्हणतात स्पेसिफिक हीट किंवा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणतात. कन्सेप्ट तरी लक्षात येतोय ना. आपण काय केलं, एक युनिट मास घेतला, मे बी 1 ग्रॅम घेतला असेल किंवा 1 kg घेतला असेल. मग त्या 1 ग्रॅमचं आपल्याला 1 डिग्री सेल्सिअसनं ज्यावेळी टेम्परेचर वाढवायचं असतं त्यासाठी जी लागणारी अमाऊंट ऑफ एनर्जी आहे त्याला म्हणतात स्पेसिफिक हीट किंवा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. मग फॉर एक्झाम्पल काय आहे, वॉटर. वॉटर म्हटलं तर वॉटरची स्पेसिफिक हीट किती असते की 4.2 जूल पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. 4.2 जूल ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. तस त्याचवेळी कॉपरची स्पेसिफिक हीट आहे तुमची 0.47 जूल पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस असते. आता याचा अर्थ काय होतो की 1 ग्रॅम ऑफ, आता ज्यावेळी मी असं स्पेसिफिक हीट लिहितो ना त्यावेळी काय असतं की 1 ग्रॅम ऑफ तुमच्या 1 ग्रॅमचं जे हे आहे, 1 ग्रॅम जर एवढं वॉटर घेतला तुम्ही, त्या वॉटरचं 1 डिग्री सेल्सिअसनं आपल्याला जर वाढवायचं असेल टेम्परेचर तर किती लागतं आपल्याला, 4.2 जूल्स एवढी एनर्जी लागते. तर तोच जर कॉपर घेतला आपण तर कॉपरमध्ये 1 ग्रॅमचं जर कॉपर घेतलं आपण आणि त्याचं 1 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर वाढवायचं असेल तर आपल्याला एवढी एनर्जी लागते, 0.47 जूल एवढी एनर्जी लागते आपल्याला. एवढं तर लक्षात येतं ना. हे म्हणतात आपल्याला. मग आता जे 2 टाईप पडतात तुमचे स्पेसिफिक हीटचे ते कसे असतात किंवा 2 पद्धतीने आपण डिफाईन करतो. एक तर आहे स्पेसिफिक हीट म्हणजे 1 ग्रॅम ऑफ वॉटरसाठी 1 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर वाढवायचं असेल तर त्याला म्हणतात तुम्हाला
स्पेसिफिक हीट म्हणजे युनिट मासचं. आणि मोलर स्पेसिफिक हीट म्हणजे कसं असतं की तुम्ही एका मोलचं जे 1 मोल सबस्टन्स एवढा जर घेतला तर त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने एवढं वाढवायचं असेल तर त्याला जी एनर्जी लागते त्याला म्हणतात मोलर स्पेसिफिक हीट. काय म्हणतात? मोलर स्पेसिफिक हीट. राहील ना लक्षात? स्पेसिफिक हीट तरी लक्षात राहील ना? हां, स्पेसिफिक हीट म्हणजे काय? युनिट मासचं 1 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर वाढवण्यासाठी जेवढी एनर्जी लागते ना आपल्याला त्याला म्हणतात स्पेसिफिक हीट. आणि तेच जर एका मोलचं वाढवायचं असेल, एका मोलचं 1 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर वाढवायचं असेल तर त्याला म्हणतात मोलर स्पेसिफिक हीट. म्हणजे एकदा युनिट मास घ्यायचं आणि एकदा मोल घ्यायचं. डेफिनेशन आपल्या सेम असणार आहे. ठीक आहे. हां, मग आता आपल्याला ना काय करायचं आहे? स्पेसिफिक हीट ना काढायचं आहे, मॅथमॅटिकली फाइंड आउट करायचे. काय करायचं आहे? मॅथमॅटिकली फाइंड आउट करायचं आहे. मग काय करूया, त्याआधी एक डेफिनेशन लिहून घेऊया, मग आपण पुढे जाऊया. अल्फा बीटा गॅमामधलं रिलेशन सांगितलं ना तुम्हाला. 1 मिनिट, त्याचं एक राहिलं आहे ना अजून. हे लिहून घ्या अल्फा बीटाच्या बाबतीत की अल्फा इज टू बीटा इज टू गॅमा इज इक्वल टू 1:2:3. हे लिहून घ्या. अल्फा इज टू बीटा इज टू गॅमा इज इक्वल टू 1:2:3. ठीक आहे. आता हे काढण्याचं म्हणजे असं होतं की ज्यावेळी आपण असं लिहितो ना त्यावेळी बीटा म्हणजे नक्की कसं असतो 2 अल्फा आणि गॅमा म्हणजे 3 अल्फा. मग ह्याच्यामधला कॉमन फॅक्टर तुम्ही डायरेक्टली कॅन्सल करता. मग ही टर्म होते 1:2:3. जेव्हा तुम्ही असं लिहिता ना त्यावेळी नथिंग बट ते कोइफिशियंट्समधलं रिलेशन्स असतं. म्हणजे याच्यातला आपण कॉमन फॅक्टर काढला की आपल्याला 1:2:3 मिळतं. ठीक आहे. हां, मग खाली लिहा स्पेसिफिक हीट. Specific heat is defined as amount of heat per unit mass absorbed or given out by the substance to change its temperature by 1 unit. म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस और 1 केल्विन ज्याच्यामध्ये तुमची सिस्टीम असेल तो. हां, मग आता आपल्याला काय करायचं आहे की याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला काढायचा. कोणाचा? स्पेसिफिक हीटचा. आता या डेफिनेशनमध्ये काय म्हटलं आपण, एका युनिट मासमध्ये किती अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्सॉर्ब किंवा गिवन आउट म्हणजे बाहेर देणे. एका युनिट मासने किती अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर दिल्या किंवा घेतल्या, ॲब्सॉर्ब करून घेतल्या. कशासाठी? राईज अँड फॉलसाठी. तुमचं जर हीट दिली बाहेर तर टेम्परेचर कमी होणार आणि जर घेतली एनर्जी तर ती टेम्परेचर वाढणार तुमचं. म्हणजे टेम्परेचर राईज व्हायचं असेल तर ॲब्सॉर्ब करणार आणि जर टेम्परेचर डिक्रीज करायचं असेल तर एनर्जी गिवन आउट होणार आहे. मग तेवढी जी अमाऊंट ऑफ एनर्जी लागते त्याला म्हणतात स्पेसिफिक हीट. मग आपल्याला काय बघायचं आहे की स्पेसिफिक हीटचे काही फॉर्म्युले फाइंड आउट करायचे किंवा एक फॉर्म्युला आहे. कसं आहे की ज्यावेळी तुम्ही एखादी अमाऊंट ऑफ एनर्जी जर दिला असेल तर
समजा तुम्ही डेल्टा क्यू किंवा क्यू एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी आहे जी ॲब्सॉर्ब किंवा इव्हॉल्व झाली आहे, ती बाय डेफिनेशन कशावर डिपेंड असते, तर मास ऑफ द बॉडी. तुमच्या बॉडीचा मास किती आहे त्याच्यावरून तुमची किती अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज झाली आहे हे डिपेंड असतं. तर अजून एक असतं, अमाऊंट ऑफ एनर्जी जी रिलीज झालेली आहे ती कशावर डिपेंड असते, तर टेम्परेचरवर. तुमचा टेम्परेचर डिफरन्स एवढा, जेवढा टेम्परेचर डिफरन्स जास्त तेवढी जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडणार, आणि जेवढं मास जास्त तेवढी तुमची एनर्जी बाहेर पडणार किंवा तेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी लागणार त्याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी. मग तुम्हाला काय करायचं आहे की मग बाय डेफिनेशन माहिती आहे की क्यू हा प्रपोर्शनल टू एम आहे, तुमचा टेम्परेचर डिफरन्सवर डिपेंडंट आहे. मग हे काय होतं तुमचं, क्यू इज प्रपोर्शनल टू एम इंटू डेल्टा टी. मग ही टर्म होती तुमची क्यू इज इक्वल टू काय होणार, प्रपोर्शनॅलिटी साईनला ज्यावेळी तुम्ही इक्वल टू करता त्यावेळी काय होते, एक कॉन्स्टंट येतो, त्याला आपण एस म्हटलेलं आहे आणि त्याला म्हणतात एम इंटू डेल्टा टी. मग आपल्याला स्पेसिफिक हीट पाहिजे. ओके, मग त्याला एस घेऊया, स्मॉल एस घेऊया. मग एस इज इक्वल टू क्यू अपॉन एम इंटू डेल्टा टी. ही काय झाली तुमची स्पेसिफिक हीटची फॉर्म्युला. आता हे दोन फॉर्म्युले तुम्हाला कंपल्सरी पाठवत पाहिजेत, हा आणि हा, कारण ह्याच्यावर तुम्हाला न्यूमरिकल्स असतात, त्यामुळे हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला कंपल्सरी लक्षात हवा. मग आता याचं युनिट सांगताना कसं सांगणार की क्यू कशा देतात, जूलमध्ये देतात. क्यू कशा देतात, जूलमध्ये देतात. तर मास ग्रॅममध्ये किंवा के जीमध्ये देतात. मग हे ग्रॅममध्ये घेऊया आपण. आणि डेल्टा टी म्हणजे डिग्री सेल्सिअस. हे काय झालं तुमचं युनिट झालं कोणाचं, स्पेसिफिक हीटचं. येतंय लक्षात. हां, आता ह्याचं सुरुवातीपासून सांगतो की ज्यावेळी तुम्हाला अमाऊंट ऑफ एनर्जी असते ती वाढवण्यासाठी, एखाद्या ह्याला देण्यासाठी, एखादं टेम्परेचर वाढवण्यासाठी किंवा त्याच्यावरून काढून घेतो, हे कशावर डिपेंड असतं, तर एक त्याचं मास, जेवढं मास जास्त तेवढी त्याचं एनर्जी जास्त लागणार आहे बाहेर काढण्यासाठी त्याला किंवा त्याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी. आणि जेवढं टेम्परेचर डिफरन्स जास्त असेल तेवढी एनर्जी बाहेर पडणार आहे आपली. जेवढं मास जास्त तेवढी एनर्जी बाहेर पडणार, आणि जेवढा टेम्परेचर डिफरन्स जास्त तेवढा देखील एनर्जी बाहेर पडणार. म्हणजे मास आणि टेम्परेचर डिफरन्सवर तुमचा डिपेंड असेल. टेम्परेचर डिफरन्स म्हणतो मी, टेम्परेचर नाही. तुम्हाला टेम्परेचर डिफरन्स म्हणजे कसं की समजा तुमची ना बॉडी 100 डिग्री सेल्सिअसला आहे, 100 डिग्री सेल्सिअसला आहे. टेम्परेचर डिफरन्स याचा अर्थ काय म्हणतो मी की एखादी बॉडी ना 100 डिग्री सेल्सिअसला आहे, तुम्ही त्याला कुठं 30 डिग्री सेल्सिअसला आणणार आहे. ही ए बॉडी झाली. आणि बी बॉडीचं काय केलं आपण, ती पण 100 डिग्री सेल्सिअसला आहे, फक्त तिला आपल्याला कुठं आणायचं आहे, 50 डिग्री सेल्सिअसला आणायचं आहे. मग आता या सेक्शनमध्ये डिफरन्स किती आपला 70चा आहे, तर इथे किती 50चा आहे. झोपू नका, उठा. काय आलं इथं, बॉडी ए आहे आणि बॉडी बी आहे. बॉडी एला आपण 70 पासून 30 पर्यंत आणतो, तर त्याच वेळी बॉडी बीला आपण 100 पासून 50 पर्यंत आणतो. मग आता यामध्ये आपला डिफरन्स किती आहे, पहिला बॉडी एला 70चा आहे तर बॉडी बीला 50चा आहे. मग इथं कसं आहे, तुमची जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडणार आहे. आता कसं आहे की जे ॲटममध्ये आता इथं कसं एवढा एनर्जी डिफरन्स असणार आहे, जेवढा टेम्परेचरचा डिफरन्स जास्त तेवढी एनर्जी डिफरन्स जास्त असणार आहे. तुम्हाला मी फर्स्ट लेक्चरला बोललो होतो की टेम्परेचर नथिंग बट द मेजर ऑफ ॲव्हरेज एनर्जी. तुम्ही काय करता, त्या पार्टिकल्सच्या एनर्जी सांगत असता. मग आता ह्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या टेम्परेचर्सला कसं असतं की तुमच्यामध्ये एनर्जी डिफरन्स येणार आहे, काहीतरी दोन वेगवेगळ्या टेम्परेचर्सला आहेत. म्हणजे मग हा जेवढा डिफरन्स जास्त, जेवढा टेम्परेचरमधला डिफरन्स जास्त तेवढा एनर्जीमधला डिफरन्स जास्त असणार आहे. मग एनर्जीमधला डिफरन्स जास्त आहे म्हणजे ती तेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी ते बाहेर फेकणार आहे, बाहेर काढणार आहे. आणि इथं कसं आहे, टेम्परेचर डिफरन्स याचा अर्थ त्याच्यामधला एनर्जी डिफरन्स हा कमी आहे. त्यामुळे एनर्जी डिफरन्स कमी असला याच्यामुळे कमी अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडणार आहे हे म्हणतो आपण.
टेम्परेचर डिफरन्स म्हणजे फायनल आणि इनिशियल टेम्परेचरमधला जो डिफरन्स आहे त्याच्यावर डिपेंड असतं. मग जेवढा टेम्परेचरचा डिफरन्स जास्त तेवढी जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर काढणार आहे. सिमिलरली असणार आहे त्याचं. आणि जेवढं मास जास्त तेवढी त्याची अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडणार आहे. मासवर म्हणजे कसं, जर तुम्हाला 1 ग्रॅम जर वॉटर घेतला, 1 चमचा पाणी तापवण्यासाठी केवढी हीट लागते, केवढा वेळ लागतो तुम्हाला माहिती आहे गॅसवर. आणि तेच जर एक पूर्ण पातेलं ठेवलं आपण पाण्याचं, तर त्यावेळी अमाऊंट ऑफ एनर्जी किती लागणार आहे आपल्याला ते पण वेगवेगळं असतं ना. आपल्याला 1 चमचाभर पाणी तापवायला आपल्याला किती वेळ लागतो, किती गॅस जाळतो हे आपल्याला माहिती आहे. आणि एक पूर्ण पातेलं पूर्ण तापवण्यासाठी आपल्याला किती एनर्जी लागते हे तुम्हाला आता लक्षातच असेल. तुम्ही 1 चमचा लगेच तापवू शकता, पण तेच जर तुम्हाला एक पूर्ण भांडं असेल पाण्याचं तर तुम्ही इझिली एवढा तापवत नाही, त्याला बराच वेळ लागतो आपला. म्हणजे कसं आहे, तुमची एनर्जी जी ॲब्सॉर्ब होते किंवा इव्हॉल्व होते डिपेंड कशावर असते, मासवर आणि टेम्परेचर डिफरन्सवर असते. मग आपण त्यावरून अमाऊंट ऑफ हीट काढलेली आहे. अमाऊंट ऑफ हीट तुमचा मास आणि डेल्टा टी, आणि हा तुमचा स्पेसिफिक हीट आहे. एस म्हणजे तुमची हा जो प्रपोर्शनली कॉन्स्टंट आहे याला स्पेसिफिक हीट. मग एस इज इक्वल टू क्यू अपॉन एम इन टू डेल्टा टी. आणि त्याचं युनिट कसं आहे, जूल पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. आता तुम्हाला स्पेसिफिक हीट देतील, त्यांच्यामध्ये व्हेरिएशन तुमचं याच्यावर डिपेंड असतं. जूल हे तुमचं एस आयमध्ये आहे, त्यामुळे त्याची अडचण येत नाही. डिग्री सेल्सिअस एस आयमध्ये आहे. तुम्हाला फक्त ग्रॅमचं व्हेरिएशन देतील किंवा के जीमध्ये, ग्रॅम किंवा के जी, त्यानुसार तुम्हाला हे थोडंसं व्हेरी करावं लागेल. हे आता ग्रॅमचं के जीमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे इथं 10⁻³ होतं. मग ती वरती गेल्यावर 10⁻³ होणार आहे. ठीक आहे. मग राईट डाऊन कन्सेप्ट तरी लक्षात आलं ना. स्पेसिफिक हीटची म्हणजे एका युनिट मासला 1 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर वाढवायचं असेल त्यासाठी किती अमाऊंट ऑफ एनर्जी लागते त्याला म्हणतात स्पेसिफिक हीट. म्हणल्या द अमाऊंट ऑफ हीट Q, the amount of heat Q required to change the temperature of a substance is directly proportional to A, mass of substance, and B, change in temperature. हे लिहून घ्या इथपर्यंत. इथपर्यंत आलं की सांगा. हे फॉर्म्युले कंपल्सरी लक्षात पाहिजे ना तुमच्या. हा फॉर्म्युला आणि हा, त्याच्यावर तुम्हाला कॅलोरीमीटरचे प्रॉब्लेम्स आहेत, खास करून या प्रॉब्लेमवर. झालं. Here S is specific heat. आता समजा जर आपल्याला मास किंवा आता हे कशात दिले, मासमध्ये दिले. जर आपल्याला मोलरमध्ये दिलं असेल ना तर स्पेसिफिक हीट कसं लिहितात, S इज इक्वल टू क्यू अपॉन म्यू. हे तुमचं मोलर मास आहे. म्यू म्हणजे तुमचं मोलर मास असतं. मग S इज इक्वल टू क्यू अपॉन म्यू इंटू डेल्टा टी. आणि त्याला म्हणतात, ती जी स्पेसिफिक हीट येते त्याला म्हणतात CA, स्मॉल c. याला म्हणतात मोलर स्पेसिफिक हीट. म्हणजे तुम्हाला युनिट माससाठी जर मोलर दिलं असेल तर त्याला म्हणतात मोलर स्पेसिफिक हीट. म्हणजे इफ अ
If a substance is given in moles, then specific heat is called molar specific heat. हे तुमचं मोलर मास आहे. माफ हे लिहा, C इज इक्वल टू मोलर मास, मोलर स्पेसिफिक हीट. हे मोलर स्पेसिफिक हीट आहे आणि हे त्याचं युनिट आहे. आता जूल पर मोल पर डिग्री सेल्सिअस किंवा जूल पर मोल पर केल्विन तुमचं डिपेंड असतं. डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचर दिलं की केल्विनमध्ये. जे केल्विनमध्ये दिलं असेल तर असं घ्यायचं आणि डिग्री सेल्सिअसमध्ये दिलं असेल तर असं घ्यायचं. आलंय लक्षात. स्पेसिफिक हीटची डेफिनेशन घ्यायची आहे, तो फॉर्म्युला कंपल्सरी लक्षात ठेवायचा आणि त्यावरून एस काढायचा आहे आणि त्याचं युनिट सांगायचं आहे. मग फॉर एक्झाम्पल लिहा. फॉर एक्झाम्पल स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इज हे specific heat of water is 4.2 joule per gram per degree Celsius. 4.2 joule per gram per degree Celsius. आता ही जी कन्सेप्ट मांडली होती ना आपण स्पेसिफिक हीटची, आपण सॉलिड्सच्या बाबतीत म्हटलं. हे आपण सॉलिडच्या बाबतीत म्हटलेलं आहे. गॅसेसच्या बाबतीत हीच कन्सेप्ट यूज करायची आहे, फक्त त्या ठिकाणी थोडा एक वेगळा प्रकार आहे. मग आता हे स्पेसिफिक हीटचे नक्की प्रॉब्लेम्स कसे असतात. तर काय असतं की ज्यावेळी तुम्ही स्पेसिफिक हीट म्हणता ना, आता हे जे तुमचे दोन आहेत वॉटर अँड कॉपरचं, वॉटर अँड कॉपरमध्ये कसं आहे की 1 ग्रॅमचं उठा सकाळ झाली काय झालं आहे, 1 ग्रॅमसाठी तुमचं 1 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर वाढवायचं असेल त्यावेळी तुम्हाला एवढी अमाऊंट ऑफ एनर्जी लागते 4.2 जूल. आणि इथं कसं आहे की 1 ग्रॅमचं टेम्परेचर वाढवण्यासाठी तुम्हाला 0.47 जूल लागते, एवढी एनर्जी लागते आपल्याला. मग आता या ठिकाणी कुठं वॉटरसाठी सर्वात जास्त एनर्जी लागते. कशासाठी? 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवण्यासाठी. म्हणजे तुम्हाला जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी ना ते ॲब्सॉर्ब करून घेतं वॉटर. तुमची कशी आहे हीट ना रॅपिडली वाढत नाही. ज्यावेळी तुमचं स्पेसिफिक हीट जास्त असतो ना त्यावेळी ना तुमचं वॉटर म्हणा, हे वॉटर ना रॅपिडली कधी तापत नाही, म्हणजे पटकन तापून होत नाही वेगळं. वेदर कॉपर जर म्हटला तर कॉपर कसं लगेच तापतं तुमचं, कसं लगेच तापतं. म्हणजे स्पेसिफिक हीट ज्यावेळी जास्त असेल त्यावेळी तो स्लोली इन्क्रीज होतं त्याचं टेम्परेचर, आणि जेवढा कमी असेल तेवढा तो रॅपिडली त्याचं टेम्परेचर वाढतं. आणि अजून एक की पॉईंट असा आहे की स्पेसिफिक हीट ज्याची कमी ना तो हीटचा गुड कंडक्टर असतो. म्हणजे स्पेसिफिक हीट जेवढी कमी असेल तेवढी त्याचं गुड कंडक्टर असणार आहे, किंवा असं म्हणू शकतो आपण गुड कंडक्टर हॅज अ लो स्पेसिफिक हीट म्हणू शकतो आपण. आता हे कधी जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्हाला जर स्पेसिफिक हीट दिल्या दोन कुठल्या तरी मटेरियल्सच्या, तर त्या दोन मटेरियल्समध्ये ज्याची स्पेसिफिक हीट कमी असेल ना तो गुड कंडक्टर ऑफ हीट असणार आहे. गुड कंडक्टर म्हणजे जो इझिली अलाउ करतो पास व्हायला, स्वतः कुठली एनर्जी न घेता तो इझिली अलाउ करतो की तो दुसरीकडे पाठवता येईल, एनर्जी इकडून तिकडे पाठवून देतो. याला म्हणतात हीट ट्रान्सफर, याला म्हणतात गुड कंडक्टर ऑफ हीट. जसं आपलं वायरमध्ये जसं इझिली करंट पास होतो त्याला म्हणतात गुड कंडक्टर, तसं तुमचे हीट जो इझिली ट्रान्सफर करू शकतो इकडून ते तिकडं त्याला म्हणतात गुड कंडक्टर ऑफ हीट. मग ज्याची स्पेसिफिक हीट कमी आहे म्हणजे गुड कंडक्टरची तुमची स्पेसिफिक हीट कमी असते
whether bad conductor of heat transfer is a have a high value of specific heat. लक्षात राहील ना, तेवढे एक सेंटेन्स शॉर्टमध्ये वरती लिहून ठेवा. गुड कंडक्टर हॅज अ लो स्पेसिफिक हीट वरती लिहून ठेवा. फक्त ते आत्ता आपल्याला सिलेबसला नाही आहे, जस्ट वरती लिहून ठेवा. गुड कंडक्टर हॅज अ लो स्पेसिफिक हीट. आता हे गुड कंडक्टर आपण हीटच्या बाबतीत म्हणतोय. हीट ट्रान्सफर करण्यासाठी जो कंडक्टर आहे, हीट कशा प्रकारे ट्रान्सफर करतो तो हीट कंडक्टर, तो गुड कंडक्टर म्हणतो मी. डन. आता हे जे दोन आपण डेफिनेशन बघितल्या, मोलर स्पेसिफिक हीट आणि स्पेसिफिक हीटच्या, हे आपण सॉलिडसाठी बघितलं. आपल्याला गॅसेससाठी पण बघायच्या. मग गॅसेससाठी आपल्याला दोन बघायचे, त्या प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट अँड मोलर स्पेसिफिक हीट. सो आता गॅस हा वेगळा का स्टडी करायला लागला किंवा गॅससाठी सेपरेट का सांगायला लागलं, तर गॅसला कसं आहे, डेफिनाईट शेप नाही आहे. डेफिनाईट ना असा शेप नाही. मास आपण मे बी मेजर करू शकतो त्याचं, पण त्याला असं डेफिनाईट शेप नाही आहे. आणि ज्यावेळी तुम्ही गॅसला हीट करताना, तर समजा हा कंटेनर आहे आणि ज्याच्यामध्ये काहीतरी गॅस आहे आणि त्याला ना हीट केला ना, तर कसं होतं की याचा जो एनॉर्मस अमाऊंट ऑफ हीट अँड प्रेशरमध्ये चेंज होतं. आपण गॅस सांगताना कसं प्रेशर आणि व्हॉल्यूम ह्या दोन कन्सेप्ट सांगतो ना आपण. प्रेशर आणि व्हॉल्यूम ह्या दोन कन्सेप्ट सांगत असतो. पण ज्यावेळी तुम्ही गॅसला एखादं हीट देता किंवा तापवता, त्यावेळी त्याच्या प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये बराच फरक पडतो. म्हणून आपण काय करतो की दोन प्रकारचे आपण त्यांना डेफिनेशन सांगतो. काय करतो, एका वेळी जस्ट प्रेशर कॉन्स्टंट ठेवतो आणि एका वेळी जस्ट व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवतो. स्पेसिफिक हीट डिफाईन करताना काय करतो आपण, एकदा फक्त प्रेशर कॉन्स्टंट ठेवतो आणि दुसऱ्या ठिकाणी एकदा फक्त व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवतो. मग या दोन केसेसमध्ये आपल्याला डेफिनेशन सांगायचं असतं स्पेसिफिक हीटचे, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर आणि ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता हे काय असतं, कसं असतं सांगतो. आता ह्याचं बाय डेफिनेशन काही फरक नाही आहे. डेफिनेशन तीच आहे. युनिट मासचं 1 डिग्री सेल्सिअसनं तुम्हाला टेम्परेचर वाढवायचं आहे. फक्त काय करायचं, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर लिहायचं तुम्हाला. ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, तुम्ही प्रेशर जर कॉन्स्टंट ठेवला आणि त्याचं 1 डिग्री सेल्सिअसनं आपल्याला टेम्परेचर वाढवण्यासाठी किती अमाऊंट ऑफ एनर्जी लागते, याला म्हणतात स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. आणि जर आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं तर त्याला म्हणतात स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे तुमचा दोन प्रकारच्या सेट्स आहेत. एक आहे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट, हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, त्याला आपण SV असं डिफाईन करतो. आणि दुसरा आहे तुमचा प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ह्या दोन तुम्हाला स्पेसिफिक हीटच्या डेफिनेशन आहे, ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर आणि ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्यांना आपण SP आणि SV डिफाईन करतो. कसं, SP आणि SV. डेफिनेशन सेम आहे, डेफिनेशनमध्ये काही अडचण नाही आहे. फक्त आपल्याला ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर आणि ॲट अ व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं. सो राईट डाऊन. तुम्हाला इथे डेफिनेशन जास्त गरजेचे आहेत रॅदर दॅन इक्वेशन्स. डेफिनेशन लिहून घ्या. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस, त्याला आपण इथं प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट म्हटलेलं आहे. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ गॅस. ए प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किंवा प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट of a gas
of gas at a constant volume SV म्हणजे असं एस आणि सबस्क्रिप्टमध्ये व्ही लिहा. SV is defined as quantity of heat absorbed or released for the rise or fall of temperature of unit mass of gas through 1 Kelvin, just 1 K लिया, 1 Kelvin or 1 degree Celsius when its volume is kept constant. आणि जस्ट उदाहरण तुम्ही व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला असाल त्यावेळी एका युनिट मासचं 1 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर वाढवण्यासाठी जेवढी हीट लागते ती म्हणजे तुमची प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सिमिलरली कॉन्स्टंट प्रेशरची डेफिनेशन आहे, फक्त लास्टला इज ॲट केप्ट ॲट कॉन्स्टंट प्रेशर लिहायचं. लिहा मग प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट of a gas at a constant pressure SP is defined as the quantity of heat absorbed or released for rise or fall of temperature of a unit mass of a gas through 1 Kelvin when its pressure is kept constant. तुम्हाला या 4 डेफिनेशन्स आहेत ॲक्च्युली. आता हे जे बघितले आपण प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. समजा आपले ना 2 कंटेनर आहेत. काय आहेत? 2 कंटेनर आहेत. लक्षात द्या इकडं. कसं आहे? आपले 2 कंटेनर्स आहेत. आणि त्या 2 कंटेनर्समध्ये ना आपण इथं पिस्टन लावलंय. काय केलं? पिस्टन लावलंय. आणि काय केलं? इथं गॅस भरला आपला कुठला असेल तो. आणि दोघांना काय केलं? हीट सप्लाय करण्याचं बघितलं आपण. हां, फक्त आता काय केलं मी ना इथे ह्याच्यावर जो प्रेशर आहे म्हणजे गॅसचा जो प्रेशर आहे ना तुम्ही काय करतोय हा कॉन्स्टंट राहील अशा प्रकारे करतोय. मी काय करतोय? प्रेशर कॉन्स्टंट ठेवतोय. प्रेशर ना कॉन्स्टंट ठेवतोय. या त्याचा गॅस आहे याचा. आणि इथं मी काय करणार आहे की ह्याचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवणार आहे.
काय करणार आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवणार आहे. मी काय करणार आहे, त्यांना हीट देणार आहे आणि काय कंडिशन अप्लाय केली आहे, मी एका ठिकाणी प्रेशर कॉन्स्टंट ठेवणार आहे तर दुसऱ्या ठिकाणी व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवणार आहे. आता प्रेशर काढतात तर कसं काढतात, तर फोर्स पर युनिट एरिया, तुमचा ह्याच्यावर किती फोर्स ॲक्ट होतोय पर युनिट एरिया, ह्याच्यावर किती फोर्स ॲक्ट होतो याला म्हणतात प्रेशर काढणं. आपण व्हॉल्यूम तरी येईल लक्षात, हे जे व्हॉल्यूम असेल ते. आता काय होतं, ज्यावेळी तुम्ही हीट देता ना, काय करता, हीट देता, करेक्ट. मग आता हीट दिल्यानंतर काय होतो प्रकार, की या पार्टिकल्सची ना एनर्जी वाढते. एनर्जी वाढते म्हणजे हे कसं, जास्त वेलॉसिटीनं मूव्ह होतात. कसं होतात, जास्त वेलॉसिटीनं मूव्ह होतात. आणि जेवढी जास्त वेलॉसिटी असेल ना तेवढा त्यांचा जास्त फोर्स असणार आहे. करेक्ट ना, जेवढी जास्त वेलॉसिटी तेवढा त्यांचा फोर्स जास्त असतो आणि त्या ठिकाणी तेवढा त्यांचा प्रेशर वाढतो. काय होतं, प्रेशर वाढायला लागतं. तुम्ही जसं हीट वाढवायला लागेल ना तसं ना त्याचं प्रेशर वाढायला लागतं. प्रेशर वाढायला लागतं तुमचं. आणि तुम्हाला काय करायचं, याचं प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं. मग काय होतं की हा पिस्टल ना वरती मूव्ह होतो. काय होतं, वरती मूव्ह होतो. आपल्याला प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. जसं आपण हीट वाढवणार आहे ना तसं त्याचं प्रेशर वाढत जाणार आहे. प्रेशर वाढत जाणार आहे. मग आपल्याला इथं प्रेशर काय कॉन्स्टंट ठेवायचं आहे. मग काय करणार की ना हा प्रेशर वरती मूव्ह होणार. कशामुळं, की आपला हा जो गॅस आहे तो तापला आहे त्याच्यामुळे तो बाहेर जाणार आहे. आणि इथं काय होतं की तुमचा कसं आहे, गॅस आहे ना, हा गॅस आहे, हा व्हॉल्यूम एक्सपांड होत असतो हिटिंग द. मग इथं आपल्याला व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं आहे. मग काय करतात, बाय असं एक्सटर्नल फॅक्टरनुसार हे असं धरून ठेवते, त्याला वाढवत नाहीत. काय करते, बाहेरची जी माणसं आहेत ना ती बाहेरची माणसं इथे काहीतरी काम करतात आणि ज्याच्यामुळे तो इथं राहतो. हे बघा, या दोघांमध्ये फरक काय होतो, ते एका ठिकाणी कॉन्स्टंट प्रेशर, दुसऱ्या ठिकाणी कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे. आणि अजून एक फरक असा आहे की आपण इथं काय करतोय की बाहेरील माणसं ना काय करतात, याला धरून ठेवत आहेत असं. पण इथं काय होतं की हे जे मूव्ह होणार आहे ना ते कोण मूव्ह करतं, हे आतले जे पार्टिकल्स आहेत ते काय करत, हा पार्टिकल्स स्वतः एवढी एनर्जी असते ना ते स्वतः ह्याला ढकलतात वरती. काय करतात, स्वतः ह्याला ढकलतात वरती. म्हणजे काय करतात, हे पार्टिकल्स आहेत ना हे स्वतः काहीतरी स्वतःची एनर्जी ना त्यात स्पेंड करतात. कशासाठी, याला ढकलण्यासाठी. काय करण्यासाठी, याला ढकलण्यासाठी. मग आता काय होतं की ज्यावेळी तुमचं ह्याच्यामध्ये 1 डिग्री सेल्सिअसनं आपल्याला ज्यावेळी टेम्परेचर वाढवायचं असतं ना याचं एका युनिट मासनं, कसं आहे ते आपल्याला या युनिट मासचं ना आपल्याला टेम्परेचर वाढवायचं आहे आपल्याला. करेक्ट. टेम्परेचर वाढवायचं म्हणजे त्यांना काहीतरी एनर्जी द्यायची आहे, स्वतः काहीतरी एनर्जी द्यायची आहे. बरोबर. हां. मग आता हे जे पार्टिकल्स आहेत ना आता कॉन्स्टंट प्रेशरला काय प्रकार होतो तुमचा, की पार्टिकलला ना एक तर त्याचं रँडम मोशन वाढतं. रँडम मोशन वाढतं म्हणजे त्याची जी अमाऊंट ऑफ एनर्जी आहे ना दिलेली त्याला, तो काही अमाऊंट ऑफ एनर्जी कशासाठी यूज करतो, याला ढकलण्यासाठी. काही स्वतःची अमाऊंट ऑफ एनर्जी आहे ना ती काय करतो, याला ढकलण्यासाठी यूज करतो की ज्याद्वारे आपला प्रेशर कॉन्स्टंट राहील. आणि उरलेली अमाऊंट ऑफ एनर्जी कशासाठी यूज करतो, त्याचं टेम्परेचर वाढवण्यासाठी. तर या केसमध्ये काय होतं तुमचं की याचं आपल्याला ढकलायचं नाही आहे, हे तसंच राहणार आहे. कसंही ह्याला आपल्याला ढकलायचं नाही आहे, ह्याला आहे तसंच राहणार आहे. सो ह्याची जी काही एनर्जी देणार आहे ना याला, ती सगळी एनर्जी स्वतःचं टेम्परेचर वाढवण्यासाठी करतो. कसं करतो, टेम्परेचर वाढवण्यासाठी करतो. म्हणजे येणारी अमाऊंट ऑफ एनर्जी आहे ना ती स्पेंड कसा करतोय मॉलिक्यूल, एका ह्या केसमध्ये कसं करतोय, स्पेंड कसा करतोय तो, अर्ध ढकलण्यासाठी अर्ध यूज करण्यासाठी. तर इथं कसं आहे, पूर्ण स्वतःसाठी यूज करतो. म्हणजे एकट्याला आता इथं कसं याला 100 रुपये दिलेत म्हटलं, हा 100 रुपये दुकानवाला 50 रुपये यातले दुकानाला देणार, उरलेले आपल्याकडे ठेवणार. तर इथं कसं आहे, तुमच्याकडे 100चे 100 रुपये आपल्याला राहतात. म्हणजे तो स्वतः हे होतो तुमचा वाढतो. मग याच्या केसमध्ये नक्की काय होतं की तुमची जी या ठिकाणी ना जी स्पेसिफिक हीट आहे, आपण स्पेसिफिक हीट म्हणतो, काय म्हणतो आपण, 1 डिग्री सेल्सिअसला वाढवण्यासाठी. 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी आपल्याला जेवढी एनर्जी लागते तेवढी म्हणतो ना आपण. हां. मग आता काय झालं, ह्यातली एनर्जी ना 2 ठिकाणी डिवाईड होते. एक तर पिस्टलला ढकलण्यासाठी आणि स्वतःचं टेम्परेचर वाढवण्यासाठी. इथं फक्त स्वतःचं टेम्परेचर वाढवण्यासाठी.
मग काय होतं इथं इझिली तुमचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढतं. इझिली म्हणजे लेस अमाऊंट ऑफ एनर्जीचा यूज करून आपलं हे 1 डिग्री सेल्सिअसचा अमाऊंट ऑफ एनर्जी 1 डिग्री सेल्सिअस एवढं राईज आपण टेम्परेचर करू शकतो. पण इथं कसं आहे जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी लागते. का? कारण हे आपल्याला अर्ध ढकलायचं आहे ना वरती आता, त्यामुळे त्यांना जास्त अमाऊंट ऑफ एनर्जी लागते 1 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर वाढण्यासाठी, फक्त 1 डिग्री सेल्सिअसनं वाढण्यासाठी, रॅदर दॅन दिस. म्हणजे या दोघांना जर कम्पेअर केला आपण तर याला कमी अमाऊंट ऑफ एनर्जी लागते, कमी अमाऊंट ऑफ एनर्जी लागते कशासाठी? 1 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर वाढवण्यासाठी. तर इथं कसं आहे 1 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर वाढवण्यासाठी कंपॅरेटिव्हली जास्त एनर्जी लागते. म्हणजे काय होतं की तुमची जी स्पेसिफिक हीट आहे ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर इज ग्रेटर दॅन द स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. लक्षात येतं आहे? एवढं मोठं पारायण झालं आहे, पुन्हा रामाची सीता कोण हे विचारू नका मला आता. हां, स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर इज ग्रेटर दॅन द स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ती कमेंट लिहून घ्या, कमेंट लिहून घ्या. स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर is greater than specific heat at a constant volume, is greater than specific heat at a constant volume. आता आपल्याला मोलिक्युलर स्पेसिफिक हीटचे बघायचे. मोलिक्युलर स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. मोलिक्युलर स्पेसिफिक हीट म्हणजे एका मोलचं 1 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर वाढवण्यासाठी किती अमाऊंट ऑफ एनर्जी लागते, याला म्हणतात मोलर स्पेसिफिक हीट. कन्सेप्ट लक्षात आली? 1 मोल ऑफ गॅस पर युनिट मोल किंवा प्रत्येक मोलसाठी किती अमाऊंट ऑफ एनर्जी लागते 1 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर वाढवण्यासाठी, त्याला म्हणतात मोलर स्पेसिफिक हीट. डिफरन्स लक्षात राहील ना? युनिट मास असेल तर त्याला स्पेसिफिक हीट म्हणतात किंवा प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट म्हणतात, आणि जस्ट मोलर दिलं असेल, मोल्स दिलं असेल तर त्याला मोलर स्पेसिफिक हीट म्हणतात. सो राईट डाऊन बोथ द डेफिनेशन. मोलर स्पेसिफिक हीट, ह्या 2 डेफिनेशन्स आहेत तुमच्या. मोलर स्पेसिफिक हीट, मोलर स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. molar specific heat of gas at a constant volume. Write down. Molar specific heat of a gas, molar specific heat of gas at a constant volume, molar specific heat of gas at a constant volume is defined as quantity of heat, as the quantity of heat absorbed or released for a rise or fall of temperature, for a rise or fall of temperature, for rise or fall of temperature of 1 mole of gas, of 1 mole of gas through 1 Kelvin, when its volume is kept constant, kept constant. And दूसरी डेफिनेशन अशी आहे, molar specific heat of a gas at a constant pressure, molar specific heat of a gas at a constant pressure. लिहा मग. molar specific heat of a gas, molar specific heat of a gas at constant pressure, at constant pressure is defined as
is defined as quantity of heat absorbed or released for the rise or a fall of temperature of a 1 mole of gas through 1 Kelvin or bracket मध्ये लिहा 1 degree Celsius when its pressure is kept constant. हे बघा चारींच्या डेफिनेशन्स हा एकसारखे आहेत. तुमचा प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटच्या 2 आणि मोलर स्पेसिफिक हीटच्या 2 डेफिनेशन्स या एकसारख्या आहेत, सगळ्या एकसारख्या आहेत. फक्त स्पेसिफिक हीटमध्ये कसं आहे, युनिट मास आहे आणि मोलरमध्ये 1 मोल आहे. ठीक आहे. आता रिलेशन दोघांमध्ये कसं आहे की मोलर स्पेसिफिक हीट इक्वल टू मोलिक्युलर वेट इंटू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. हे तुम्हाला कामाला येईल नंतर या डेफिनेशन किंवा हा जो रिलेशन आहे मोलर स्पेसिफिक हीट आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटमधलं. म्हणजे कसं म्हणणार आपण की CV इक्वल टू म्यू इंटू SV किंवा CP इक्वल टू म्यू इंटू SP. हे तुमचं रिलेशन आहे. हे मोलिक्युलर वेट आहे म्यू म्हणजे हे रिलेशन आहे मोलर स्पेसिफिक हीट आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटमधलं. एक कमेंट लिहा वरती कमेंट लिहा पावर इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम. हे आपल्याला नंतर लागणार आहे फॉर्म्युला, तुम्हाला गरजेचं असेल. पॉवर इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम आणि युनिटला जूल पर सेकंड. त्याचं युनिट जूल पर सेकंड. तुम्हाला जर प्रॉब्लेम्समध्ये रेट दिला असेल, समजा अमाऊंट ऑफ रेट दिला असेल, तर हा फॉर्म्युला यूज करायचा तुम्हाला. वर्क डन म्हणजे आपला क्यू. तुम्ही ज्यावेळी वर्क डन किंवा जे असं म्हटलंय ना, आता जो फॉर्म्युला म्हटलाय मी, त्याच्यामध्ये कसं आहे पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम आहे ना. तो वर्क डन म्हणजे नथिंग बट आपण जे आता अमाऊंट ऑफ एनर्जी दिली आहे ना, वर्क डन म्हणजे जे आपले क्यू म्हटलं नाही तर अमाऊंट ऑफ एनर्जी समथिंग म्हटलंय, ती क्यू आणि अपॉन टाइम त्याला म्हणतात पॉवर. हे जे क्यू म्हणजे काय आहे, जे आपले अमाऊंट ऑफ एनर्जी म्हटलंय आपण, क्यू समथिंग अमाऊंट ऑफ क्यू दिली आहे, घेतली आहे, तो म्हणजे नथिंग बट वर्क डन आहे इथं. तो म्हणजे क्यू इथे आणि इथं टाईम. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला वॅट, आता हे जूल्स पर सेकंड दिलं आहे ना, हां त्यालाच वॅट असंही म्हणतात. काय नाव आहे त्याचं, वॅट असंही म्हणतात. हा की पॉईंट तुम्हाला प्रॉब्लेमला ह्याच्यावेळी यूज होईल प्रॉब्लेम सोडवताना. जर तुम्हाला दिलं असेल रेट किंवा जर वॅटमध्ये दिलं असेल तर वॅट म्हणजे नथिंग बट तुमचं तो पॉवर असतो. पॉवर म्हणजे काय, तुमचा हीट कॅपॅसिटी डिवायडेड बाय टाईम असतं तुमचं. म्हणजे जेवढी तुमची अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्सॉर्ब किंवा गिवन झाली आहे ना, त्याला म्हणतात तुमची पॉवर ॲट अ गिवन टाईम. ठीक आहे. आज आपण इथं थांबूया. नेक्स्ट लेक्चरला पुढचं कंटिन्यू करू. हीट कॅपॅसिटी, कॅलोरीमीटर्स आणि द प्रिन्सिपल ऑफ कॅलोरीमीटर. ठीक आहे. मग आज आपण काय काय बघितलं की आपले अल्फा, बीटा आणि गॅमामधले रिलेशन चेकआउट केलं आहे आणि स्पेसिफिक हीट ही कन्सेप्ट बघितली आपण. मग स्पेसिफिक हीट म्हणजे काय सांगितलं आहे, गुड कंडक्टरला
लो स्पेसिफिक हीट असते, तर बॅड कंडक्टरला हाय स्पेसिफिक हीट असते. आणि स्पेसिफिक हीट म्हणजे नथिंग बट काय, एक युनिट मासचं 1 डिग्री सेल्सिअसनं आपल्याला टेम्परेचर वाढवण्यासाठी जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी लागते त्याला म्हणतात स्पेसिफिक हीट. आणि तेच जर आपल्याला 1 मोल ऑफ गॅसचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं असेल तर त्याला म्हणतात मोलर स्पेसिफिक हीट. आपण सॉलिडसाठी फक्त एक स्पेसिफिक हीट आणि मोलर स्पेसिफिक हीट डिफाईन केलं, पण ते गॅसेससाठी आपण ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर आणि ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम या 2 स्टेटला आपण डिफाईन केलं. आणि त्यातलं आपण असं म्हटलं आहे की स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर इज ग्रेटर दॅन द स्पेसिफिक हीट ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आले लक्षात? हां, या 4 डेफिनेशन सारख्याच आहेत, पाठ करायच्या. ठीक आहे, आज आपण इथं थांबूया. नेक्स्ट लेक्चरला पुढचं कंटिन्यू करू. आणि हां, एक पॉईंट सांगायचं राहिला, स्पेसिफिक हीटना आपण आत्ता आपल्या बुकमध्ये एसनं डिफाईन केले. काही काही याच्यात स्मॉल सीनं पण डिफाईन करतात. स्मॉल सीनं पण काही जण स्पेसिफिक हीटला डिफाईन करतात. त्या बुक्सच्या अंडरस्टँडिंगवर असतं ते. ठीक आहे.